सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस कोठडीतला मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच न्याय दंडाधिकाऱ्यांच्या अहवालात ठपका. मानवाधिकार आयोगाची पोलिसांना नोटीस. नागपूर हिंसाचारातील प्रमुख आरोपी फहीम खानसह 36 आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करणार. फहीमसह 6 जणांवरती देशद्रोहाचा गुन्हा. नागपुरातल्या राड्या आधीचं सीसीटीव्ही फुटेज समोर. काही तरुण रेकी करत असल्याचं चित्रित. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पोलिसांकडूनही तपास सुरू. औरंगजेब कबर वादाच्या पार्श्वभूमीवरती एनआयए पथक संभाजीनगरात. खुलताबाद परिसराची पाहणी. जालना परभणीतील हालचालींवरही लक्ष. येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती. सीबीएसई पॅटर्न लागू करताना कुठलीही फी वाढ नाही. भुसेंची स्पष्टोक्ती. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक. 1 कोटींची रक्कम स्वीकारताना सातारा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. खोट्याचा नायटा कराल तर बुमरँग होईल. दिशा प्रकरणावरती उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा. प्रकरणाशी संबंध नसल्याचंही स्पष्टीकरण. तर 5 वर्षांपासून बदनामीचा प्रयत्न. कोर्टात बोलू. आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. बंगळुरूत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आजपासून 3 दिवसांची बैठक. एनआरसीसह बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारावर चर्चा होणार. मालेगाव स्फोट प्रकरणाशी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांचं कनेक्शन. आरोपीच्या वकिलांचा एनआयए कोर्टात युक्तिवाद. सरसंघचालकांना गोवण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप. प्रशांत कोरटकरची अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव. आज तातडीची सुनावणी. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान. सत्ता स्थापनेच्या 100 दिवसांच्या निमित्ताने दिग्गज नेत्यांसोबत चर्चा. सर्व प्रमुख पक्षाच्या नेत्यांचं महाराष्ट्रासाठीचं विजन. माझा महाराष्ट्र माझं विजन आज दिवसभर एबीपी माझावर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.